नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 डिसेंबर 2023 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कोणत्या योजनातून पाणी सध्याला चालू आहे आणि ते किती दिवस राहील याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. धरणाची टक्केवारी किती, पाण्याचं नियोजन कसं होणार याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.675 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2153.63 दशलक्ष घनमीटर अर्थात 76.05 TMC. तर एकूण पाणी साठापैकी उपयुक्त पाणी साठा फक्त 350.82 दशलक्ष घनमीटर एवढा राहिलेला आहे, म्हणजे जवळपास 12.39 TMC पाणी राहिलेलं आहे. तर सध्याला उजनी धरणाची टक्केवारी ही दररोज वरचेवर घटत चालली आहे. कालच्यापेक्षाही आज त्यामध्ये घटच झालेली आहे. तर सध्याला 23.12% उजनी धरण आलेलं आहे. त्यातच बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून बाष्पीभवनाच्या वेगामध्ये वाढ होताना दिसते. सध्याला 5.26 मिलीमीटरचा बाष्पीभवनाचा वेग आहे. तर सध्याला उजनी धरणातून दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेक्स आणि माडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेक्स, मुख्य कॅनलमध्ये 1400 क्युसेक्स आणि बोगद्यामधून 840 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. बोगद्यामधून सध्याला केवळ 10 क्युसेकचा विसर्ग कमी केला, तर कालव्यामधून कालच्यापेक्षा 100 क्युसेक्सचा विसर्ग कमी केला आहे. उजनी धरणातून जे कालव्याद्वारे पाणी चालू आहे ते सध्याला अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे तलाव आहेत, जे कुरनूर धरण आहे ते भरण्याचं काम चालू असल्यामुळे आपलं उजनी धरण आतापर्यंत 23 पर्यंत गेलेलं आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त टक्केवारी आणि घटणार आहे, कारण कुरनूर धरण भरायला आणखी वेळ लागणार. तोपर्यंत उजनीच्या मुख्य कालव्यातून म्हणजे उजव्या कालव्यातून पाणी चालू राहणार. त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मान्य आहे. 28 वर्षानंतर पहिल्यांदा उजनीचं पाणी आलेलं आहे. परंतु या 28 वर्षामध्ये उजनी धरण कित्येक वेळा 111% भरलं. त्यावेळेस प्रशासनाला किंवा उजनी धरण प्रशासनाला कधी जाग आलेली नाही ही धरणं भरून घ्यावीत ह्या पाण्यातून. परंतु यावर्षी आपलं उजनी धरण सगळ्यात कमी म्हणजे 60.66 वर थांबल्यानंतरही विविध तालुक्यातील आमदारांनी, नागरिकांनी, शेतकऱ्यांनी उठाव केल्यानंतर त्या धरणातून त्या ठिकठिकाणच्या तलावामध्ये, तिथं आष्टी तलाव असेल, येवती तलाव असेल, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण असेल. आता कुरनूर धरणातून 51 गावासाठी त्याचा उपयोग होणार आहे, मान्य आहे. शेतकऱ्यासाठी ती आनंदाची बाब आहे. तेही शेतकरी आहेत, आपणही शेतकरी आहे. परंतु धरणाची इतकी पातळी खालवली असताना हे भरण्याचं धाडस, खरं तर पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार असं वल्गना केल्या जात होत्या. परंतु सध्याला जे पाणी वाया जातंय, वाया म्हणता येणार नाही कारण त्या शेतकऱ्याला उपयोग होणार आहे. परंतु धरण आपलं खाली होतं ही दुर्दैवाची बाब आहे. आणि दुष्काळात 13वा महिना हा सध्याला चालू आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असणार आहे, नक्की असणार आहे. कारण त्या शेतीसाठी 28 वर्षापासून पाणी मिळालं नाही, ते मिळतंय. ती एक जमेची बाजू आहेच. परंतु आपलं धरण कमी असताना हे धरण भरण्याच्या ज्या हालचाली झाल्या आहेत, ज्या उजनी धरणावर जे गंडांतर आलेलं आहे, उजनी धरण काठचा जो शेतकरी आहे, ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी, घरदारं सगळं काही पणाला लावलं, त्यांच्यावर मात्र ह्या वर्षी वाईट वेळ येणार आहे. त्यामुळं आता उजनी धरण आता कितपत मायनसमध्ये जाते याकडेच आपलं लक्ष राहणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण न्यूज अपडेटसाठी सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.